तुम्ही सगळ्यांचं स्वागत आहे आमच्या टेक पाटील यूट्यूब चॅनलमध्ये। अंगणवाडीविषयी एक महत्त्वाची बातमी। पुणे 18 मे शैक्षणिक वर्ष 2026-27 पासून राज्यातील जिल्हा परिषद शाळांमध्ये अंगणवाडीचे वर्ग भरवण्यात येणार आहेत। यासाठी शाळेतील सुस्थितीमध्ये असलेल्या अतिरिक्त वर्ग खोल्या अंगणवाडीसाठी उपलब्ध करून देण्याच्या सूचना शिक्षण विभागाने जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना दिल्या आहेत। याबाबतचे परिपत्रक प्राथमिक शिक्षण संचालक शरद गोसावी यांनी प्रसिद्ध केले आहे। राज्यात सध्या 1,10,000हून अधिक अंगणवाड्या कार्यरत असून शैक्षणिक वर्ष 2025-26 पासून अंगणवाड्यामध्ये राष्ट्रीय शिक्षण धोरण 2020ची अंमलबजावणी सुरू झाली आहे। या धोरणानुसार पूर्व प्राथमिक शिक्षणाचा औपचारिक शिक्षणामध्ये समावेश करण्यात आला आहे। त्या अंतर्गत 3 ते 6 वर्ष वयोगटातील मुलांसाठी आधारशिला बालवाटिका 1, 2 आणि 3 हा अभ्यासक्रम तयार करण्यात आला आहे। बहुतांश अंगणवाड्या शाळापासून स्वतंत्र ठिकाणी असल्याने त्यांना शाळाशी जोडण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे। बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम 2009 आणि राष्ट्रीय शिक्षण धोरण 2020 नुसार पूर्व प्राथमिक शिक्षणाचा समन्वय साधण्यावर भर दिला जात आहे। नव्या निर्णयानुसार ज्या जिल्हा परिषद शाळांमध्ये आवश्यक वर्ग खोल्या व्यतिरिक्त सुस्थितीत अतिरिक्त खोली उपलब्ध असेल ती खोली 2026-27 पासून अंगणवाडीसाठी वापरण्यात येणार आहे। ही प्रक्रिया तातडीने पूर्ण करून त्यांचा अहवाल प्राथमिक शिक्षण संचालनाला सादर करण्याचा निर्देश देण्यात आले आहेत। तर मित्रांनो, ही होती अंगणवाडीविषयक बातमी। असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी व अंगणवाडीविषयक माहिती मिळवण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक कमेंट करा। धन्यवाद।